सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या महा एपिसोडच्या भाग 2 मध्ये आता अक्षय रमाला गच्चीवर भेटण्याचे सांगून तेथून निघून जातो. तर इकडे आता रेवासुद्धा तिच्या रूममध्ये विचार करत इरझऱ्या मारत असते. रेवा म्हणते की मी काय या घरातून जायला यांना काय कचरा वाटले की काय, मी या घरातून अजिबात जाणार नाही. ताबडतोब रेवा तिच्या बॅगला लाथ मारत म्हणते की मी या घरातून अजिबात जाणार नाही. तेवढ्यात दरवाजात रमा पुन्हा तिथे येते आणि ती पडलेली बॅग सावरत रमा ही रेवाजवळ येते. त्यानंतर हात झरत रमा रेवाला म्हणते की तुला या घरातून जावाच लागेल रेवा, कारण देवसुद्धा आता या घरात तुला थांबू शकत नाही, कारण तुझ्या पापाचा घडा आता भरलाय. रमा म्हणते की अजून तू किती पापं करणार आहेस, आणि आता तुझा पापाचा घडा भरला आणि यालाच म्हणतात कर्माची फळं. तू या घरातील लोकांसोबत अशी अजून किती दिवस वागणार आहे. रमा म्हणते की आठवणार रेवा, तू या घरातून मला तू बाहेर काढायला काय काय नाही केलंस, सर्व काही तू केलं. मला यांच्यापासून वेगळं करायला तू माझा खूप छळ केलास, असे आता रमा रेवाला सांगते. यासाठी तू शशिकांत मुकादमांना हाताशी धरून किती कट कारस्थान केलेस रेवा. रमा म्हणते की एवढंच नाही तर तो जुना फोटो दाखवून तू माझ्या मनात यांच्याविषयी गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केलास रेवा. माझ्या मनात आणि माझ्या जखमेवर मीठ चोळायला तू आई आजीसोबत माझ्याकडे डिवोर्सचे पेपर घेऊन आलीस रेवा. एवढंच नाही तर तू मला सांगायला आली होतीस की यांनी मला स्वीकारलंय. रमा म्हणते की बोट करत मला तू चॅलेंज केलं होतंस रेवा, अक्षयला मी मिळवणारच, पण तू अक्षयला नाही मिळवू शकलीस रेवा, असे आता बोट करत रमा ही रेवाला सांगते. कारण त्यांचं प्रेम माझ्यावर आहे, तुझ्यावरती नाही रेवा, असे आता रमा रेवाला सांगते. तू यांना का नाही मिळू शकलीस माहिती का रेवा, कारण तू स्वार्थी आणि वाईट आहेस, असे आता रमा रेवाला सांगते. तुला रेवा काही प्रेमाचा अर्थच माहीत नाही, तेव्हा तू यांचं काय प्रेम मिळवू शकतेस. पण तरीही आपली मैत्री जपण्यासाठी मी तुला समजायला आली, असे आता रमा रेवाला सांगते. रमा म्हणते की मी तुला किती जरी सांगितलं ना, वाईट माणसं कधीच सुधारू शकत नाही. तेव्हा रेवाला मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा रेवा म्हणते की मी वाईट नाही, तूच वाईट आहेस, आणि प्रेमाची व्याख्या फक्त तुम्हालाच कळते का. रेवा म्हणते की राहिली गोष्ट मैत्रीची, मैत्रीसाठी मी अनेक वेळा सॅक्रिफाईस सुद्धा केलंय तुझ्यासोबत रमा. मला अगोदरपासून खूप काही माहिती असून सुद्धा मी शांत राहिली, असे आता रेवा रमाला सांगते. पण आता गोष्टी खूप पुढे निघून गेल्या, तू माझ्या अक्षयला हिसकावून घेतलंस, कारण रमा तुला सवयच आहे जे माझं आहे ते ओरबाडून घेण्याची. रेवा म्हणते की रमा तुला खरंच सांगू का, हे तुझं नाहीये आणि तुझी लायकी सुद्धा नाहीये अक्षयची बायको होण्याची. ते ऐकून रमाला मोठा राग येतो आणि जोराने रमा ही रेवाच्या कानाखाली मारते. तेव्हा रेवाला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा रेवाला राग येतो आणि रेवा म्हणते की रमा तुम्हाला मारलंस, हाऊ डॅश यू, आणि रेवा लगेच रमाचे मुडके पकडते. रेवाची मान पकडताच रमा म्हणते की रेवा मला सोड. रेवा म्हणते की नाही सोडणार, काय करशील. तेव्हा 1-2 असे हाताचे करत रमा ही हाताची मूठ दाबते आणि जोराने रेवाला बाजूला ढकलते आणि रेवाचा हात पिरगळून रमा म्हणते की काय करशील तू रेवा. रमा म्हणते की रेवा मी तुला काहीही करू शकते, कारण तुझ्यापेक्षा मानसिक आणि शारीरिक ताकद माझ्यात कधीही जास्त आहे. रमा म्हणते की रेवा तुझ्या चांगलंच लक्षात असेल का, तुला अथर्वाच्या घरातून त्या त्रासापासून मीच बाहेर काढलंय. रमा म्हणते की मी तुला सगळ्यांच्या विरोधात जाऊन तिथे शोधत आली ना, नाहीतर आज सुद्धा तू तिथेच खितपत पडली असती. रमा म्हणते की पण तू हे सर्व विसरलीस आणि अजूनही तू तशीच वागते, असे म्हणत आता रमा रेवाला कॉटवर ढकलून देते. इकडे आता मुकादमांच्या घराचे गेट उघडून आनंद, मंगला मावशी आणि पंकज सर्वजण ढोल ताशांचा गजारा वाजवत आताही तिथे आलेले असतात. मोठमोठ्याने नाचत आनंद म्हणतो की बजाव बजाव, आणि सर्व आता ढोलवाले हे ढोल वाजवत आतमध्ये येतात. तर अक्षय सुद्धा लगेच बाहेर येतो आणि काठी टेकवत टेकवत आनंद सोबत नाचू लागतो. तर मंगला मावशी हसतच सीमाकडे येते आणि म्हणते की चला चला तुम्ही सुद्धा आता मिरवणुकीमध्ये सहभागी व्हा, कारण ती रेवा नावाची बॅद या घरातून कायमची चालली. तर इकडे आता रेवा रमाला म्हणते की कसला आवाज येतोय बाहेर. तर रमा म्हणते की ढोल ताशे मागवले त्यांनी, तुला वाजत गाजत बाहेर पाठवायचे रेवा. तेव्हा रेवाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. रमा म्हणते की रेवा मी तुला सांगितलं होतं की तू जिंकलीस तर मी तुझी दृष्ट काढेल, आणि जर तू हारलीस तर मी तुझी धिंड काढेन. तर कंपनीमध्ये रमाने आपल्याला कसे सांगितले होते हे आता लगेच रेवाच्या डोळ्यासमोर येते. बोट करत रमा म्हणते की रेवा चल आता बाहेर, ढोल ताशांच्या गजरात तुला आता बाहेर काढण्याची वेळ आली आहे. डोळ्यात अश्रूंच्या धारा येत रेवा रमाला म्हणते की तूच काय, पण कुणीही मला या घरातून बाहेर काढू शकत नाही रमा, आणि हे तुला रेवाचं चॅलेंज आहे. रमा म्हणते की तू खूप वाईट वागलीस रेवा, आणि तुला वाटते ना तू परत ये.
मला काहीच हरकत नाही, पण ज्यावेळेस तू येशील ना त्यावेळेस पाहुणी म्हणून ये. आणि रागाने रेवा तिची बॅग घेऊन खाली जाऊ लागते. त्याच वेळेस इकडे आनंद, पंकज काका, मंगला मावशी सर्वजण ढोल ताशांचा गजर करून मोठ्याने नाचत असतात. तर पायरीवरून बॅग घसरत घेऊन येत सीमासुद्धा आता रेवासमोर आलेली असते. तेव्हा सीमा रेवाला म्हणते, बघितलंस का रेवा, नीतीचा खेळ कसा मोठा असतो. तर रेवाला मोठा धक्का बसलेला असतो. सीमा म्हणते की रेवा, आपण जर कुणाचं वाईट केलं तर आपल्या बाबतीत सुद्धा तेच होतं, हे समजलं का आता तुला. तेव्हा रागाने रेवा सीमाला म्हणते की ये सीमा. तर तेवढ्यात रमा म्हणते की रेवा तोंड सांभाळून बोल. रेवा म्हणते की तुला माहीत आहे का शशिकांत मुकादम तुला का सोडून गेले, कारण तू सुद्धा या रमासारखी अशी ओल्ड आणि जुन्या फॅशनेबलची आहे. तर रेवा म्हणते की खरं तर मला नाही, तुम्हाला या घरातून हाकललं पाहिजे. तेवढ्यात अक्षय तिथे येत रेवाचे ते सीमाला बोललेले बोलणे ऐकतो आणि जोराने म्हणतो की ए रेवा. तर रेवा ही अक्षयकडे बघते. जोराने पुढे येत अक्षय हा रेवाला मारण्यासाठी हात उचलतो. तर तेवढ्यात सीमा अक्षयला म्हणते की अरे अक्षय, ती जर अशी वागली म्हणून आपण सुद्धा तसंच वागायचं का. सीमा म्हणते की रेवा ही एक मुलगी आहे म्हणून आपण तिच्यावर हात उचलायचा नाही. सीमा म्हणते की तिला याची शिक्षा मिळेलच, आणि म्हणतात ना की विजणारा जीवा लगेच फडफडतो, आणि ही सुद्धा त्यातलीच एक गत आहे. तेव्हा रेवा म्हणते की मी विजणारा दिवा नाहीये. तर हसतच अक्षय म्हणतो की ही फुसफुसणारी रॉकेट आहे. तर अक्षय म्हणतो चालती हो रेवा. तेव्हा रागाने रेवा तिची बॅग घेऊन पुढे निघून जाते. तर हसतच अक्षय म्हणतो की बाय बाय रेवा. त्यानंतर रेवा ही बाहेर येते. तर ढोल ताशांच्या गजरात आनंद हा मोठमोठ्याने नाचत असतो. तेवढ्यात अक्षय सुद्धा रेवा शेजारी येत मोठमोठ्याने नाचू लागतो. तर तेवढ्यात रमाकांत हा अक्षयकडे येतो आणि म्हणतो की अरे अक्षय दादा, म्हणजे शशिकांत मुकादम कुठे. तर अक्षय म्हणतो की काका तू काही काळजी करू नकोस, मी सर्व प्लॅनिंग केलंय, तू फक्त नाच. तर रमाकांत म्हणतो नक्की ना. तर आणि रमाकांत हसतच नाचायला निघून जातो. तेव्हा आता अक्षयने शशिकांत मुकादमाचा सुद्धा बंदोबस्त केलेला असतो. तर आता ड्रग्ज लपून ठेवल्याबद्दल शशिकांतने त्या व्यक्तीला पैसे दिलेले असते, पण त्याच वेळेस अक्षय त्यांचे ते सर्व बोलणे ऐकतो. त्यानंतर आता शशिकांतने इन्स्पेक्टरला फोन केलेला असतो, पण त्याच वेळेस अक्षयसुद्धा ते सर्व शशिकांतकडे बघत असतो. फोन करून इन्स्पेक्टरला शशिकांतने सांगितलेले असते की मला संशय आहे की माझी सून आणि माझा मुलगा ड्रगच्या त्या रॅकेट्स मध्ये इन्व्हॉल्व आहेत. शशिकांतने सांगितलेले असते की मला माहिती आहे ती माझी फॅमिली आहे, पण तुम्ही जर त्यांच्याकडे छापा मारला तर तुम्हाला नक्कीच ड्रग्ज सापडतील. अक्षयने ते सर्व बोलणे ऐकलेले असते. तेव्हा अक्षय विचार करतो की तुम्ही तुमची पायरी सोडली, तेव्हा मला सुद्धा आता माझी पायरी सोडावी लागेल. तर आता अक्षयने सुद्धा मोठा प्लान केलेला असतो, आणि त्या प्लानमध्ये शशिकांत मुकादमाला एका रूममध्ये व्यक्तीला पैसे देऊन अक्षयने बांधून ठेवलेले असते. तेव्हा शशिकांत मुकादम विचार करतो की ज्याने माझी ही अवस्था केली ना त्याला मी सोडणार नाही. तर अक्षयने त्याच व्यक्तीला पैसे देऊन शशिकांतला बांधून ठेवलेले असते. अक्षय म्हणतो की हे तुझे दुप्पट पैसे, शशिकांतने जर काही जरी केलं ना ते अगोदर येऊन मला सांगायचं. आणि त्यानंतर अक्षय हा मिरवणुकीमध्ये येऊन नाचो असे मोठ्याने म्हणत सर्वांना नाचवत असतो. तर मोठ्याने आनंद म्हणतो की चैन खुली की मेन खुली की चैन, आणि मोठमोठ्याने नाचू लागतो. तर मंगला मावशी हसतच रेवाला म्हणते की रेवा, आता तू जिथे जाशील ना तिथे जाऊन सुखी राहा. तर इकडे सीमा म्हणते की माझ्या घरातील अवदसा कायम बाहेर चालली. सीमा म्हणते चालली का रेवा, आणि परत येऊ नकोस बर का. तर लगेचच मंगला मावशी ही रेवाला कुंकू लावू लागते. तर रेवा म्हणते डोंट टच मी. तर आनंद म्हणतो की गो बॅक रेवा, आणि सर्वजण रेवासमोर घोळका करून मोठ्याने रेवाला म्हणतात गो बॅक रेवा. त्यानंतर अक्षय हा रेवासमोर येत म्हणतो की रेवा, तुझा जाण्याचा आम्ही आनंद साजरा करतोय. त्यानंतर अक्षय हा गुलालाची डिश आपल्या हातात घेतो आणि रमाला म्हणतो की रमा घे हा गुलाल आणि कर सगळे हिशोब चुकते. तेवढ्यात रमा ही गुलालाची मूठ आपल्या हातात घेते आणि तो सर्व गुलाल रेवाच्या तोंडाला फासते. सर्व गुलाल तोंडाला फासत रमा म्हणते की याला म्हणतात नीतीचा बार, चांगल्याची जीत तर वाईटाची हार. आणि लगेच रमा ही रेवाचा हात धरून रेवाला ढकलून देते. तर जोराने रेवा ही तोंडावर पडते. तेव्हा सर्वजण रेवाकडे बघून पुन्हा वाजवा रे असं म्हणत नाचू लागतात. त्यानंतर अक्षय हा त्याची काठी फेकून देतो आणि लगेच नाचत रमाला उचलून घेतो आणि म्हणतो वाजवा रे. अक्षय हा रमासोबत आता रमाला उचलून घेऊन रेवाचा जाण्याचा जल्लोष साजरा करत असतो. तेव्हा ते बघून सर्वजण तोंडात बोट घालत हसू लागतात. तेव्हा रमा अक्षय
अक्षयला म्हणते की अहो पाय दुखतोय तुमचा आणि दुखेल सोडा मला. तर हसतच अक्षय म्हणतो मला काही नाही होत ग रमा, आणि रमासोबत नाचू लागतो आणि सर्वजण नाचू लागतात. तर रेवा तिची बॅग घेऊन एक एक पाऊल पुढे टाकू लागते. इकडे जान्हवीने आई आजीला दुसरीकडे आणलेले असते आणि जान्हवी ही ज्यूस पीत असते. तेवढ्यात आनंद इकडे जान्हवीला व्हिडिओ कॉल करतो आणि हे बघ जानू, रेवा चालली आणि रेवा जात असलेला व्हिडिओ आनंद हा जान्हवीला दाखवतो. तर आनंद म्हणतो की जानू हे बघ आम्ही डान्स करतोय, आणि सगळा व्हिडिओ ढोल ताशांचा गजर हे आता आनंद जान्हवीला दाखवतो. खुश होत जान्हवी म्हणते की अरे बेबी मला सुद्धा नाचायचं होतं. तेवढ्यात आई आजी तिकडे म्हणते की काय ग जान्हवी, कुठे नाचायचं होतं तुला. तर जान्हवी हा मोबाईल खाली घेते. तर जान्हवी म्हणते की आई आजी माझ्या मैत्रिणीचा फोन होता आणि तिच्या घरी मोठं फंक्शन आहे ना, तिनं मला बोलावलं होतं पण मी गेले नाही आणि तेथे नाचण्याचा कार्यक्रम चालू आहे. तर जान्हवी म्हणते की आई आजी तुम्ही टेन्शनमध्ये प्रेशरमध्ये असताना मी तुम्हाला कसं सोडून जाणार. तर हसतच आई आजी म्हणते बरोबर आहे, आणि आई आजी तेथून जाऊ लागते. पण त्याच वेळेस जान्हवी पुन्हा तो व्हिडिओ बघू लागते आणि मोठ्याने म्हणते अय्या रेवा तू चाललीस. तर आई आजी जान्हवीचे ते बोलणे ऐकते. तेवढ्यात आई आजी तिथे थबकते. तर जान्हवी पटकन मोबाईल खाली घेते. इकडे आता रेवा चालल्याचे बघून रमाला सुद्धा थोडे दुःख होते, पण अक्षय म्हणतो की दुःख करू नकोस, कारण त्या दिवशीच किचनमध्ये तुझा पदर तेलामध्ये बुडवून तुला आग लावण्याचा रेवाचा प्रयत्न केलाय, तेव्हा तू तिच्याविषयी एवढी सहानुभूती दाखवू नकोस. ते ऐकून आता रामाला मोठा धक्का बसलेला असतो. तर आता इकडे शशिकांत मुकादम तेथून सुटून घरी येतो. तर आता आपल्याला अक्षयना बांधून ठेवले होते हे शशिकांतला समजते. शशिकांत अक्षयला म्हणतो की तुझी इथपर्यंत मजल गेली का. तर अक्षय म्हणतो की मला आणि रमाला जेलमध्ये टाकण्यासाठी ड्रग्सपर्यंत जाण्याची तुमची मजल गेली. तर शशिकांत म्हणतो वा रे अक्षय, तू माझा बछडा आहेस हे तू सिद्ध केलंयस. तर शशिकांत म्हणतो मी जो मार्ग स्वीकारला ना तोच तू स्वीकारलास. तेव्हा आता अक्षयने सुद्धा टीट फॉर टॅट करून शशिकांतला हरवलेले असते. तर कसे वाटले रमा अक्षयचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा, आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.